पालघरमध्ये भूकंपाच्या धक्क्यानं भीतीपोटी पळणाऱ्या 2 वर्षांच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय। वैभवी भुयाल असं या मृत विद्यार्थिनीचं नाव आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी भागात रात्री 3 वाजल्यापासून भूकंपाचे जवळजवळ 12 धक्के बसलेत। पालघरमध्ये आतापर्यंत 4.1 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे। पालघरमध्ये मध्यरात्रीपासून जवळपास 12 भूकंपाचे धक्के बसलेत। वारंवार बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। शाळा असो, दुकानं असो किंवा घर, भूकंपाच्या धक्क्यामुळे सर्वत्र भीती पसरल्यानं आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ केली जाते। त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातील मनभा येथे गॅस लिकेजमुळे घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत सुदैवानं जीवितहानी झाली नसली तरी लाखोंचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय। गावकऱ्यांच्या मदतीनं ही आग विझवण्यात आली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घोडेस्वारीनंतर आता राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची घोडेस्वारी जालन्यात पाहायला मिळाली आहे। पशुप्रदर्शन शुभारंभावेळी राज्यमंत्र्यांनी घोड्यावरून रपेट मारली। लोकप्रिय मराठी कलाकारांचा समावेश असणाऱ्या महाराष्ट्र सेलिब्रिटी क्रिकेट लीगला ठाण्यात सुरुवात झाली। नुकतंच नूतनीकरण करण्यात आलेल्या ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचं या स्पर्धेद्वारे उद्घाटन झालं। या स्पर्धेत चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार, माध्यम प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदवला। खतरनाक मुळशी, बाणेदार ठाणे, मुंबईचे मावळे, मीडिया लढवय्या, कोकणचे वाघ आणि पराक्रमी पुणे या 6 संघांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला। संविधान विरोधी असणाऱ्या आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा आराखडा तयार करा, तरच काँग्रेससोबत जाऊ असं वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। जालन्यात आझाद मैदानात आयोजित वंचित आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते। अण्णांवर पैसे घेऊन आंदोलन करण्याचा आरोप राष्ट्रवादीच्या अंगलट आलाय। नवाब मलिकांच्या वक्तव्यावर अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली। पेण बँक ठेवीदारांनी खोपोलीमध्ये मोर्चा काढला। यावेळी खातेदार ठेवीदार समन्वय समितीनं बँकेच्या प्रशासकीय कामकाजाविरोधात विराट मोर्चा काढला। बँक ठेवीदारांचे पैसे परत करण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केलाय। मंदगड पोलिसांनी स्टेशनसमोर एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। आत्महत्या करण्यामागचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। किरकोळ कारणावरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। एका हाताने दिव्यांग असणाऱ्या धीरजनं आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर प्रेरणादायी आफ्रिकेतील टांझानिया देशातील किलिमंजारो हे हिमशिखर सर केलेलं आहे। हे महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी एक प्रेरणा असून शिखर सर केल्यानंतर पहिल्यांदाच मायदेशी आगमन झालेल्या धीरजची मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला। धीरजला ही मोहीम पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत मिळाली। धीरज हा किलिमंजारो शिखर सर करणारा पहिला दिव्यांग व्यक्ती ठरला असून त्याने केलेल्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। संत नामदेव महाराज यांचे हिंगोली जिल्ह्यातील जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यानिमित्त नरसीत प्रति पंढरपूर अवतरल्याचं जणू चित्रच दिसून आलं। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिकात्मक हत्या करणाऱ्या मानसिक विकृतींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मौन निषेध आंदोलन केलं। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुलवंत असून देखील त्यांचा उल्लेख शूद्र कुळंबी करण्यात आलाय। या गोष्टीचा निषेध म्हणून नाशिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलने हा अहवाल पेटवून त्याची होळी केली। सरकार मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम करत असून ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणण्याचं काम करत असल्याचा आरोप सुरेश आव्हाड यांनी केला। यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलकडून आत्मक्लेश आंदोलन करण्यात आलं। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते स्मार्ट सिटीचं भूमिपूजन होणार आहे, पण यामुळे लोकांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत शिवसेनेने या भूमिपूजनाला विरोध केला। स्मार्ट सिटीमुळे लोकांचं नुकसान होत असल्याचं सांगत स्मार्ट सिटी पीडित नागरिक मंचानं मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात आंदोलनाचा इशारा दिलाय। आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांमध्ये शिवसेनेसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे। ठाणे आरटीओ कार्यालयासह राज्यातील तमाम आरटीओ कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं। विविध प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करून मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांचं भवितव्य उद्ध्वस्त करणारी धोरणं रेटण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला। कर्मचाऱ्यांच्या लेखणी बंद आंदोलनामुळे आरटीओच्या कामकाजावर मोठा परिणाम होऊनही नागरिकांचा खोळंबा झालाय। नेहमीच लोकांची गर्दी असणाऱ्या आरटीओ कार्यालय परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला। राज्याच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आणि कार्यालयीन रचना यासह विविध महत्त्वाच्या मागण्या तातडीनं पूर्ण व्हाव्यात याकरता राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीनं राज्यभरात काम बंद आंदोलन करण्यात आलं। यामध्ये बुलढाणा येथील आरटीओ कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाले होते। त्यामुळे आरटीओच्या कामकाजावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं।
विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेनं राज्यव्यापी लेखणी बंद आंदोलन केलं। त्यामुळे जळगाव आरटीओ कार्यालयामधील कामकाज ठप्प झाल्यानं आरटीओ कार्यालय परिसरात शुकशुकाट होता। राज्य शासनानं कर्मचारी वर्गाच्या मागण्यांकडे सतत दुर्लक्ष केलं, त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत राज्य शासनाचा निषेध केला। मात्र आता यावर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आम्हाला शिकायचंय पण शिकवण्यासाठी गुरुजीही हवेत ही मागणी घेऊन संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी संग्रामपूर पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच शाळा भरवून आंदोलन केलं। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। अनेक वेळा मागणी करूनही शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी तत्काळ शिक्षक देण्याच्या अटींवर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं। पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या आंदोलनाला गालबोट लागलाय। समितीच्या घंटानाद आंदोलनात भाजपा आमदार मेधा कुलकर्णींना ढकलण्यात आले। हा प्रकार घडल्यानंतर आमदार कुलकर्णी आंदोलन स्थळावरून निघून गेल्यात। यावेळी काही कार्यकर्त्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानं गोंधळ उडाला होता। शिवडी येथील हप्ता वसुलीची बातमी प्रसारित झाल्यानंतर शिवसेना उपशाखा प्रमुख सचिन पडवळ यांनी यावर स्पष्टीकरण दिले। व्हिडिओत दिसणाऱ्या व्यक्तीशी माझा किंवा शिवसेना पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचा दावा शिवडी विधानसभा क्षेत्र वॉर्ड क्रमांक 206 चे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला। त्या गोष्टीशी कुठलाही माझा किंवा शिवसेना पक्षाचा कुठलाही संबंध नाहीये आणि त्या क्लिपमध्ये दाखवण्यात आलेला जो युवक आहे तो माझा मेवणा नाही। प्लास्टिक पिशवी वापरणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पालिकेनं कठोर कारवाईला सुरुवात केली आहे। पहिल्याच दिवशी प्लास्टिक आढळलेल्या 6 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे। या कारवाईत 22 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलं असून 95,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आलाय। या धडक कारवाईमुळे फेरीवाल्यांची धावपळ उडाली असून प्लास्टिक पिशवी चांगलीच महागात पडणार आहे। मुंबईतल्या लोअर पळस स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे गर्डर काढण्यासाठी आज पश्चिम रेल्वेवर 11 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नागपूरच्या गांधीनगर भागातील एक धक्कादायक घटना आहे। एका कारनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलंय। कार चालकानं कशाचीही पर्वा न करता कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडलं। बेदरकारपणे गाडी कुत्र्यांच्या पिल्लांच्या अंगावर घालण्यात आली आहे। यात 3 पिल्लं चिरडली गेली असून 2 पिल्लं जखमी झाली आहेत। कुत्र्यांच्या पिल्लांना चिरडल्याचं सीसीटीव्ही समोर आलंय। नांदगाव तालुक्यातील जतेगाव येथे पाणी पाहण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय शेतकऱ्याचा पाय खसरून विहिरीत पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। नामदेव थोरात असं या शेतकऱ्याचं नाव आहे। जालना तालुक्यातील खरपुडी येथून एका महिलेच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 4.5 किलो गांजा जप्त केला। या गांजाची किंमत 2.25 लाख रुपये। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सिंह गौर यांनी गुप्त माहितीच्या आधारे हा छापा टाकला। या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तिच्या मुलाला ताब्यात घेतलाय। खरपुडी येथे ही महिला गांजाची विक्री करत होती। इचलकरंजी शहरातील कापड व्यापाऱ्यांची बँक गॅरंटीची बनावट कागदपत्र देऊन वेळोवेळी ग्रे कापड खरेदी करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आली। 1,03,922 रुपयांची आतापर्यंत फसवणूक केली जाते। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वरोरा तालुक्यातील नागरी येथे आजोबानं दारू पाजून 4 वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली। आई वडील शेतमजुरी करण्यासाठी गेल्यानंतर आजोबांनी हे कृत्य केलं। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईच्या माहीम पूर्व भागात आई आणि मुलाच्या खुनाचा उलगडा झालाय। महिलेच्या पतीनंच खून केल्यानं समोर आलंय। इलियास सय्यद आणि 3 वर्षांची मुलगी आलिया सय्यदचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं होतं। अटक केलेल्या आरोपीसोबत इलियासचे आफरीन बानूशी प्रेमसंबंध होते, त्यामुळे घरी वारंवार भांडणं होत असे। त्यामुळे कट रचत दोघांची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय। डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्यानंतर तेलतुंबडे यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तेलतुंबडे यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केलाय। विलेपार्ले पोलिसांनी तेलतुंबडे यांना ताब्यात घेतलं असून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे। महागडी कार ओएलएक्सवर स्वस्तात खरेदी करणं, बुलडाण्याच्या डॉक्टरला महागात पडल्यानंतर ग्राहकांना फसवणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली। ठाण्यातील पृथ्वी अमीननं विक्रीच्या जाहिरातीला भुलून 1,98,000 कमावले। नीरव मोदींचा बंगला ब्लास्ट करून तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली। मजबूत बांधकामामुळे बंगला हातोड्यानं तुटला नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं ही परवानगी दिली। या अर्थसंकल्पाला मी 10 पैकी 10 मार्क देईन, तसंच सर्वसामान्यांना रिलॅक्स करणारं हे बजेट असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। हे सर्वसामान्यांचं बजेट असून यात महागाईचा इंडेक्स कमी झालाय असं सांगताना सबके सन्मान में अर्थ विभाग मैदान में असा नारा सुधीर मुनगंटीवारांनी दिला।
या अर्थसंकल्पात शेतकरी, कामगार आणि महिलांचा विचार करण्यात आला असून एक सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. तसंच अर्थसंकल्पातील प्रत्येक निर्णय देशाला पुढे घेऊन जाणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मोदी सरकारनं सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केलंय. त्यामुळे आता 5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाहीये. पियुष गोयल यांनी 5 लाखांचं उत्पन्न करमुक्त केल्याची घोषणा केल्यानंतर खासदारांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. संसदेत मोदींच्या घोषणा देखील देण्यात आल्या. मोदींच्या घोषणांमुळे लोकसभा दणाणून गेली होती. 5 लाखांवरच्या उत्पन्नावर कोणतीही कर सवलत सरकारने दिली नाहीये. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंतच कर सवलत मिळणार आहे. 5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर सध्याचाच कर लागू होणार आहे. 7 लाख उत्पन्न असेल तर 2.5 लाखांपर्यंतच कर सवलत मिळणार आहे. कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या HRAवर 2,40,000 कोणताही कर लागणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. स्टँडर्ड डिडक्शन 40,000वरनं 50,000 झालं. त्याचा करामध्ये फायदा होणार आहे. कराची मर्यादा आता आणखी कमी होणार आहे. महिलांना बँकेतनं मिळणाऱ्या FDवरील 40,000 रुपयांच्या व्याजावर कोणताही कर लागणार नाहीये. फिक्स्ड डिपॉझिटवरील 40,000वर कोणताही कर लागणार नसल्यानं त्याचा मोठा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेची सुरुवात केल्याची घोषणा गोयल यांनी केली. या योजनेतून 6,000 रुपये लहान शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी जमा होणार आहेत. शुक्रवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलाय. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमुळे 2 हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 12 कोटी लहान शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून मोठा आधार मिळाला. आजच्या बजेटमध्ये 2030चा विचार करण्यात आला आहे. आमचे पंतप्रधान पुढचा विचार करतात. त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा पुढचा विचार केल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या सरकारची विश्वासार्हता किती शिल्लक आहे हा मूलभूत प्रश्न आहे. कामगार विरोधी कायदे करणं, NEPA विरुद्ध थंडाणग्या कर्जबुडव्यांना संरक्षण देणं आणि घोषणांची अंमलबजावणी कासव गतीनं नव्हे तर गोगलगाईच्या गतीनं करणं असा सर्वानुभव आल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली. सरकारनं शेतकऱ्यांना 500 रुपयांचा लॉलीपॉप दिल्याची खोचक टीका संजय निरुपम यांनी केली. तसंच मुंबईला काहीही न मिळणाऱ्या या बजेटमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणाबाजी केल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला. आयकरात सूट दिली असली तरी त्यात घोळ दिसतोय. त्यामुळे नोकरदारांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. 5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी जास्त असला तरी सरसकट कर म्हणजे याचा अर्थ तरी काय, असा सवाल पृथ्वीराज चव्हाणांनी केला. देशाच्या बजेटमध्ये खोटारडेपणाचा कळस दिसून आलाय. सरकारनं टॅक्स मर्यादा वाढवली, मात्र 5 लाख उत्पन्न मिळवण्यासाठी लोकांकडे रोजगार कुठे आहे? त्यामुळे ही निव्वळ फसवणूक असल्याची टीका संदीप देशपांडेंनी केली. शेतकऱ्यांना केवळ तुटपुंची मदत दिली असून निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खोटं बजेट सादर करण्यात आल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून बेरोजगारीच्या प्रश्नावर निशाणा साधलाय. मोदीजी सांगा हो कुठे गेल्या 2 कोटी नोकऱ्या, हाती आल्या फक्त बेकारीच्या खाली टोकऱ्या, असं खोचक ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं. सरकारनं बजेटमध्ये फसवे आकडे सादर केलेत. आर्थिक पाहणी अहवाल सादर करणं गरजेचं असतानाही सरकारनं ते केलं नाही. तसंच बँकिंग सेक्टरच्या NPA संदर्भात आकडे सादर करण्यात आलेले चुकीचे असल्याचं मत बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी व्यक्त केलं. मोदी सरकारनं हे बजेट इलेक्शन बजेट म्हणून समोर ठेवलं. यातून शेतकऱ्यांना काहीही फायदा होणार नाही अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी दिली. या अर्थसंकल्पातनं शेतकऱ्यांना वर्षाला फक्त 6,000 म्हणजेच महिन्याला 500 रुपये मिळणार आहेत. त्यात 12 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असं सांगितलं. मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नसल्याचं मत जावंधिया यांनी व्यक्त केलं. देशाच्या बजेटवर पुण्यातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6,000 म्हणजे दिवसाला 16.5 रुपये मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या काही सुधारणा होणार नसून सरकारनं कर्जमाफी करणं आवश्यक होतं अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मोदी सरकारच्या यंदाच्या बजेटचं नाशिकमधील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलंय. गोयल यांनी शेतकरी आणि शेतमजुरांसाठी अनेक योजना केल्या, व्यापाऱ्यांसाठी योजना केल्या. सर्वसामान्यांना खुश करण्याचा प्रयत्न या बजेटमधून करण्यात आला. मात्र हे बजेट इलेक्शन बजेट असल्याची प्रतिक्रिया पुण्यातील उद्योजकांनी दिली. केंद्राच्या बजेटला सर्वांनी 10 पैकी 8 मार्क्स दिले.